ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझा आंबे करून प्रारंभे. डफावर थाप तुंतुन्यातान, डफावर थाप तुंतुन्यातान, डफावर थाप तुंतुन्यातान. डफावर थाप तुंतुन्यातान. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. कर्मयोग्याचे गातो गुणगान जी जी जी. कर्मयोग्याचे गातो गुणगान जी जी जी. कर्मयोग्यांचं गातो गुणगान जी जी जी. आधी नमन योगेश्वरीला हे आधी नमन योगेश्वरीला, मुकुंदराजाला, दासोपंताला, टिळक गांधीजी यांच्या गुरुचरणाला जिराजी जी. गुरुचरणाला जिराजी जी. नमन माझे नारायण स्वामीला, नमन माझे नारायण स्वामीला, नारायण स्वामीला. शाहिरी साज चढविला, पूर्ण चढून शाहिरी साजाला. ज्ञानेश्वर सोनवणे कवन करणार, ज्ञानेश्वर सोनवणे कवन करणार. शाहीर जाधव पोवाडे गाणार. शाहीर जाधव पवाडे गाणार. कीर्ती स्वामींची अमर राहणार जी जी जी. कीर्ती स्वामींची अमर राहणार जी जी जी. कीर्ती स्वामींची अमर राहणार जी जी जी. प्रसिद्ध कर्नाटक राज्यात, विजापूर जिल्ह्यात, सिंदगी गाव ठावे सर्वास. जिंदगी गाव ठावे सर्वांस. स्वामी रामानंदाचा ऐका इतिहास जी जी जी. रामानंदाचा ऐका इतिहास जी जी जी. सिंदगी या गावी खेडकीचे श्री भवानराव खेडगेकर नावाचे शिक्षक राहत होते. ते कन्नड भाषिक, शाळेत शिकवत होते. त्यांचा मूळचा स्वभाव ईश्वर चिंतनात रमून जाण्याचा होता. म्हणूनच त्यांनी तरुणपणातच संन्यास घेतला. पण पत्नीच्या सहमतीशिवाय संन्यास घेतल्यामुळे त्यांच्या गुरुंनी त्यांना परत ग्रहाश्रमात पाठवले. 3 ऑक्टोबर 1903 शुभ दिन आला. खरोखर शुभ दिन आला. खरोखर शुभ दिन आला. पुत्र रत्न खेडकेकरांना आनंद झाला. जीर जीर है जीरर जी. जीर जीर है जीरर जी. जीर जीर है जीरर जी. आणि काय घडलं म्हणाल? दुःख कोसळलं कुटुंबावरन, हरवलं छत्र आईच 8 वर्षाच्या बाळास. पाठवलं गांगापूर शाळेत, गांगापूर शाळेत जिराजी जी. गांगापूर शाळेत जिराजी जी. गाणगापूर शाळेत जिराजी जी. शाळा सुटल्यावर संगमावर साधू समोर बसला. जाऊन या साधू समोर बसला. डोळे उघडून साधू बोलला, अंधार फार झाला. खरोखर अंधार फार झाला. खरोखर अंधार फार झाला. साधू विचारी व्यंकटेशाला, इथे का तू आला, काय हवे सांग तुझला. हो हो, इथे का तू आला, काय हवे सांग तुझला. संन्यासी व्हावे वाटते मजला. व्यंकटेश बोलला साधूला, व्यंकटेश बोलला साधूला. व्यंकटेश बोलला. मन लागे ना संसाराला. तथास्तु म्हणून साधू निघून या गेला. हो हो, तथास्तु म्हणून साधू निघून या गेला. आणि माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी व्यंकटेश सोलापूर या ठिकाणी आले. नॉर्थ कोर्ट हायस्कूल या ठिकाणी आले. पण त्या ठिकाणी राष्ट्रप्रेमास विरोध. गांधी टोपी घालणाऱ्या सुद्धा शिक्षा होई. पण व्यंकटेश गांधी टोपी घालण्यासाठी सुद्धा मागे हटला नाही. क्रांतिकारकाच्या गोष्टी सांगतो, मातृसेवेशी प्रतिज्ञा घेतो, वर्गबंधूचे मन मिळवतो, युवक मंडळ स्थापन करतो, लोकमान्याच्या भाषणाला जातो. व्यंकटेश भारावून जातो. देशभक्ताचे आशीर्वाद त्याला, आशीर्वाद त्याला जिराजी जी. आशीर्वाद त्याला जिराजी जी. आशीर्वाद त्याला जिराजी जी. ऑगस्ट 1 तारखेला सोडून गेले लोकमान्य राष्ट्राला. दुःख झाले व्यंकटेशाला, आदर्शाचा निखळला तारा. सिद्धेश्वरच्या बघा तळ्याला घेतली शपथ त्याच वेळेला. जीवनार्पण मातृभूमीला, मातृभूमीला जिराजी जी. मातृभूमीला जिराजी. मातृभूमीला जिराजी जी.
शिक्षण अंमळनेरात प्राचार्य गुन्ह्यांच्या सान्निध्यात झाली. महाविद्यालयाच्या ग्रंथालयात असलेले रामतीर्थ यांचे लेखन त्यांनी अनेक वेळा वाचन केले. पुण्याच्या शिक्षणात टिळक विद्यापीठात M.A. राजनीती शास्त्र केले. लोकप्रबंध लिहिला खास व्यंकटेश पारंगत साहित्यात, भांडवल श्रम प्रबंधात नाम जोशीच्या निवडीत, टेक्सटाईल लेबर युनियनात, उपसंघट गिरणी कामगारात, गिरणी कामगारात जिराजी, गिरणी कामगारात जिराजी. 1927 सालात जानेवारीत आले दिल्लीत, तहान भूक विसरून गुंतले कामात, तान भूक विसरून गुंतले कामात, कडाक्याच्या त्या थंडीत, कडाक्याच्या त्या थंडीत, खेडगीकरांना झाला पक्षाघात जी जी जी, खेडगीकरांना झाला पक्षाघात जी जी जी, खेडगीकरांना झाला पक्षाघात जी जी जी. उपचार खूप केले, 1.5 वर्ष आजारात गेले. गंगाधर शास्त्री गुन्ह्यांनी त्यांना बरे केले. हिप्परगे बघा गावाला 1921 सालाला राष्ट्रीय शाळा स्थापनेला, देशभक्ती संस्कार मुलाला, संस्कार मुलाला जिराजी, संस्कार मुलाला जिराजी, संस्कार मुलाला जिराजी. आणि 1932 14 तारखेला संक्रांती बघा मुहूर्ताला, भगवे वस्त्र परिधानाला, नारायण स्वामी दीक्षा देण्याला, स्वामी रामानंद तीर्थ ठेवलं नावाला जिराजी, ठेवलं नावाला जिराजी, ठेवलं नावाला जिराजी. अंबाजोगाई येथील भाऊसाहेब चौसाळकर, शिवाजीराव चौसाळकर हे सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यात सदैव अग्रेसर होते. त्यांनी 1917-18 साली येथे योगेश्वरी नूतन विद्यालय स्थापन केले. सदाशिवराव जोशी यांचे त्यांना मार्गदर्शन होते. जुलमी पहा निजाम सरकार, शाळा परवानगी न करती, स्वामीजी घरोघरी जाती, पालकांशी चर्चा करती, पालकांशी चर्चा करती, नेते नाईक वजनदार, हायस्कूल पहा काढणार, हायस्कूल परवानगी देणार, हायस्कूलची परवानगी देणार, संस्थेची प्रगती सर्व दूर, प्रगती सर्व दूर जिराजी जी, प्रगती सर्व दूर जिराजी जी. 1936 सालाला हे, 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 आ, आ, आ. 1936 सालाला स्वामीजी हैदराबादेला स्टेट काँग्रेसच्या पहा स्थापनेला, बंदी संस्थेवर आणण्याला, जुलमी सरकार लागले कामाला, लागले कामाला जिराजी जी, लागले कामाला जिराजी जी. स्टेट काँग्रेस होती बंदित, स्टेट काँग्रेस होती बंदित, प्रयत्न बंदी उठवण्यात, अटक झाली सत्याग्रहात, भारत छोडो आंदोलनात, स्वामीजी अंधाऱ्या कोठडीत, किती काळ एकांतवासात, एकांतवासात जिराजी जी, एकांतवासात जिराजी जी. आणि 3 जुलै 1946 साली बंदी उठवली. स्वामीजींच्या अध्यक्षतेखाली हक्क संरक्षण संघटना उभी केली. आणि काय घडलं म्हणाल, 15 ऑगस्ट 1947 सालाला भारत स्वातंत्र्य झाला, सर अंजामी जहागीरदाराला, जुलमी रजाकार सरकाराला विलीन करण्या हैदराबादेला, जनतेने पाठिंबा दिला, स्वामींचा पहा नेतृत्वाला, पहा नेतृत्वाला जिराजी जी, पहा नेतृत्वाला जिराजी जी. मॉडेल पण वाकणार नाही, अन्याय सहन करणार नाही. पोलीस कारवाई झाली, निजाम सैन्य शरण आलं. 17 सप्टेंबर 48 साली हैदराबाद दिनी मुक्त जनता झाली. स्वामीजी पुन्हा शिक्षण क्षेत्राकडे वळाले. त्यांनी नांदेड एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. 26 जून 1950 ला नांदेडच्या पीपल्स कॉलेजचे उद्घाटन झाले. योगेश्वरी महाविद्यालय स्थापन केले आणि असे अनेक शिक्षण संस्था प्रेरित केल्या. भाषावर विभाजनाची ठाम भूमिका स्वामीजींची, कर्नाटक कानडी भाषिकांची, मराठवाडा मराठी भाषिकांची, आंध्र तेलुगू भाषिकांची, गोष्ट पहा लोककल्याणाची, लोककल्याणाची जिराजी जी, लोककल्याणाची जिराजी जी.
1957 सालाला लोकसभेला औरंगाबादेला विजय पहा झाला. राजकारण अलिप्त होऊन राजकारण अलिप्त होऊन जनकल्याण वाहून घेऊन जनकल्याण वाहून घेऊन अनेक कार्य केले महान जी जी जी. अनेक कार्य केले महान जी जी जी. अनेक कार्य केले महान जी जी जी. 1971 सालाला स्वामीजींच्या आजारपणाला डॉक्टर पहा उपचार आला. पण दैव नव्हतं स्वामींना. जानेवारी 22 तारखेला 3:35 हैदराबाद मुक्तिदात्याला निशस्त्र बघा सैनिकाला जनसागर उसळून आला. चैतन्य गेलं विलयाला. चैतन्य गेलं विलयाला. चैतन्य गेलं विलयाला. शाहिरी मुजरा रामानंदाला. रामानंदाला जी रहा जी जी. रामानंदाला जी रहा जी.